हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे होळी. सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता सकाळीच शॉपला आली आत्ता, ते यासाठी कारण मी जे बोलली होती की माझी बॅग शॉपमध्ये राहिलेली आहे. शिवाय आईला आणि मला अर्जंट मार्केटला जायचं आहे काही सामान आणण्यासाठी, कारण बाबा जसं बोलले मी बाबा अकोल्याला गेलेले आहेत, तर त्यांना यायला एक रात्र वगैरे होईल. सो आईला आणि मला अर्जंट सामान घ्यायला जायचं आहे, कारण माझ्या आजोबांचं अकरमास आहे आणि ते आहे म्हणजे कधी उद्याचा जो दिवस आहे त्याच्यानंतर म्हणजे परवाला, आणि मग ग्रहण आहे उद्याला, आणि त्यात आजची सुद्धा पौर्णिमा. मग आई बोलली की आज शॉप बंदच ठेव. तसं मी शॉप बंद ठेवत नाही, पण मग प्रिशूकडे सुद्धा लक्ष ठेवायचं होतं. आजची पौर्णिमा थोडी भारी असते असं आई आम्हाला लहानपणीपासून सांगत आलेली आहे. आणि त्यात यावेळेला आणखी खूप जणांनी सांगितलं की बाळाला जास्त जप आणि तुझ्याकडे सुद्धा लक्ष ठेव असं. तर आई बोलली की आज बंद ठेव, त्याच्यामुळे आज शॉप बंदच ठेवायचं आहे. मी फक्त माझी ती बॅग घ्यायला आलेली होती आणि आईने मला परवालाच ATM मधून पैसे काढायला सांगितले होते. सो ते मी बॅग शॉपमध्येच विसरली, त्याच्यामुळे मग ते मला घेऊन जायचं आहे. तर ते घ्यायला आली आहे मी. म्हटलं इकडलं झाडूपोचा करून घेते, सणाच्या दिवशी काय तसं ठेवायचं त्यासाठी. आणि हे झालं की आता मला लगेच घरी जायचं आहे. ब्लॉग यासाठी सुरू केला कारण मग घरी गेल्यानंतर होतच नाही, त्याच्यामुळे आता सुरू केलेलं आहे. आता घरी जाते, बघते प्रिशूच काय चाललेलं आहे वगैरे, आणि त्याच्यानंतर आईसोबत मार्केटला जाते. पटापट आम्हाला यायचं आहे परत एक 5 वाजता की काय लागणार आहे पौर्णिमा, असं आई बोलली. आता एक्झॅक्ट टायमिंग मला नाही माहिती. त्याच्या आधी आम्हाला घरी परत यायचं आहे आणि बघूया कसं काय होतं. तर मी तुमच्याबरोबर शेअर करते. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. घरी येऊन बघते तर प्रिशूचं बघा काय चाललेलं आहे. टीव्हीवर हाँगकाँग डिझनीलँडचे एपिसोड सुरू होते, त्यात मुलं पोहत होती आणि त्या मॅडमचं ते बघून असं करायचं चाललं आहे. ते झाल्यानंतर आम्ही गेलो मार्केटला. आई आणि मी एक ड्रेसचा कापड घ्यायचा होता, सो तेच इथे बघतोय. खरं तर ना जेवढं जास्त व्हरायटी बघितली तेवढं कन्फ्युजन होतं. आम्हाला आधी हे शर्ट आवडलेलं, पण आम्ही हेच फायनल केलं. आणि त्यानंतर बाकी साडी वगैरे सुद्धा घ्यायची होती. इथे ऑप्शन्स भरपूर होतं, त्यामुळे आईचं आणि माझं खूप जास्त कन्फ्युजन होत होतं. आणि मी आलो आईस्क्रीम खायला, म्हणजे लस्सी खायला. मस्तपैकी थंडगार लस्सी पिलो, कारण खूप जास्त गरम होत होतं. त्यानंतर आम्हाला गजानन महाराजच्या मंदिराजवळ थोडंसं काम होतं, तर मस्त मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं. आईसोबत असली की खूप जास्त घाईघाई होतं, त्याच्यामुळे आमचं दर्शन घेण्याचा काही प्लॅन नव्हता. पण आम्ही तिथेच जवळ गिरणीत गेलेलो, सो म्हटलं चला आई दर्शनसुद्धा करून घेऊ, जोपर्यंत गहू होतात आहे. आणि थोडं थोडं म्हणता आईने खूप मोठं सामान घेतलं, त्यामुळे आम्हाला चक्क संध्याकाळ झाली घरी परत यायला. सो आम्ही जस्ट घरी आलो आणि तिकडे मुलांची होळीची तयारी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते. आता मी आधी चेंज करते, थोडी फ्रेश होते, कारण खूप वेळ लागला. जवळपास आम्हाला 4 तास लागले बाहेर. आणि प्रिशू मॅडम मस्त निवांत बसलेले आहेत असं आहे. सो चला आता बाकी काय होतं ते पुढे शेअर करते. आधी मुलांची होळीची तयारी दाखवते. सो तुम्ही बघू शकता मुलांची इथे होळीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्यानंतर त्यांनी होळी पेटवली सुद्धा. आता प्रिशूलाही दर्शनाला घेऊन जायचं आहे, त्यामुळे मग आम्ही विचार केला की हे थोडं शांत होऊ देऊ, कारण आता खूपच जास्त ताप आहे होळीचा. तर हे पूर्ण शांत झाल्यानंतर मग आम्ही दर्शनाला जाऊ, तसं मी तुम्हाला शेअर करतेच. सो माझं आवरून झालं आहे आणि आत्ता साडी घालायची बाकी आहे. होळीचं तिकडे मी दाखवलं तुम्हाला किती छान मुलांनी केलेलं आहे. आता आम्ही थोड्या वेळाने पूजा करायला जाऊ. प्रिशूला छान टी-शर्ट आलेली आहे, जी मी तुम्हाला सुद्धा सजेस्ट केली होती. जर तुम्हाला इनकेस तुमच्या मुलामुलीसाठी घ्यायची असेल तर खूप अफोर्डेबल प्राईसला होती. खूपच खास टी-शर्ट आलेली आहे. सो चला आता आधी तुम्हाला ते दाखवते. माझी साडी वगैरे घालायची बाकी आहे. साडी तुम्ही बघितली असेल माझी, सो पूर्ण तयारी केल्यानंतर ते दाखवेल. आता आधी प्रिशूची टी-शर्ट दाखवते. प्रिशूची टी-शर्ट हे पा, किती छान टी-शर्ट आली आहे प्रिशूची, आणि खूप छान हॅप्पी होलीची. इकडे बघ, तू आहा दिसते ना. तो बघा प्रिशू राणीची टी-शर्ट. हाय कर, हाय कर सर्वांना, हाय. सो अशी सुंदर अशी टी-शर्ट आलेली आहे. खरं तर आम्ही ओव्हरसाईजच घेतली, कारण मला खूप जास्त आवडतं. आणि तसंही उन्हाळा आहे आणि मग ते ओलं वगैरे झालं इनकेस तर. आणि ही तिच्यासाठी मी काल पिचकारीसुद्धा आणली. माहिती नाही तिला खेळता येत नाही खरं तर पिचकारीने, पण तरीही आणली. आणि ही बघा टी-शर्ट मला तरी खूप आवडली. कसं आहे पिल्लू हे, कसं आहे टी-शर्ट? नखरे करते ती, एवढ्यात ती कॅमेरा सुरू झाल्यानंतर खूप जास्त नखरे करते. चला आता आम्हाला सुद्धा होळीची प्लॅनिंग करायची आहे, कारण आत्ताच आम्हाला असं माहिती पडलं की आधी असं होतं विद्याताई आणि आम्ही होळी खेळणार होतो, पण नंतर ती गावाला गेली, इव्हेंटला जाणार होतो खरं तर. नंतर ती गावाला गेली आणि मग असं झालं की
चला जाऊ द्या, ती गावाला गेलेली आहे त्याच्यामुळे नाहीच करायचं. सो आम्ही दोघी त्या तयारीत नव्हतो, पण आत्ता तिचा कॉल आला की ती पूर्ण तयारीमध्ये आहे आणि आमच्या दोघीकडे काहीच नाही आहे. तर बघूया आता, उद्याला ग्रहण आहे, त्याच्यानंतर मग आजोबांचं माझ्या श्राद्ध आहे, सॉरी अख्खरमास आहे, श्राद्ध नाही अख्खरमास आहे. आणि त्याच्यानंतर मग होळीचं कसं काय ते, पण ती पूर्ण तयारीत आहे असं समजलं. प्रिशू बेटा काय आहे, तर बघूया कसं काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच. आम्ही दोघींचं आता एवढं जास्त डिस्मूड झालं ना खरं तर, की ती पूर्ण तयारी ते आम्हाला सडन समजलं आणि मग कसं करायचं काय करायचं असं सर्व. पण बघूया कसं काय करायचं, तर आम्ही सुद्धा काही ना काही प्रिपरेशन करूच. आता असं आहे, ऑनलाईन जरी बोलवलं ना काही, म्हणून 2 मिनिट शांत बसते का, ऑनलाईन जरी काय बोलवलं ना तर येणार नाही 2 दिवसात. आणि उद्याला ग्रहण आहे, सो उद्याला कुठे जायचं नाही आहे. बघूया कसं काय होतं, तर मी तुमच्याबरोबर शेअर करतेच. बघा आता प्रिशूला मस्त पॅन्ट सोबत घातलाय. गॉगल लाव पिलू, लाव. माझ्या शोनेने गॉगल, पूर्ण तयारी. प्रिशूला आता पूर्ण पॅन्ट वगैरे घालून दिला, डायपर आणायचं होतं त्याच्यामुळे. प्रिशू कशी दिसते का शोनू, हे बघा कशा दिसते माझ्या शोना, सांगा कशी दिसते पिलू, तू गोड दिसते ना तू. माझी पिलू खूप क्यूट दिसत आहे, हो ना पिलू. तिचा आता टिकली बघायचं चाललाय, कारण तिला टिकली लावायची आहे. हे बघा तिच्या हातामध्ये टिकली आहे, हे बघा. सो मी प्रिशूला छानसं असं रेडी केलं, ती खरंच खूप क्यूट दिसत होती. बाकी आरतीचं ताट आणि पूजेला जे काही लागणार आहे ते सुद्धा सर्व रेडी केलं मी इथे. गाठी घेतली आहे, तुपाचा दिवा घेतला आहे, साधा दिवा घेतला आहे, नैवेद्य घेतलेला आहे, पाणी घेतलं आहे आणि मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहोत आम्ही. सो त्यासाठीही तर आई बोलली इथे की चल तूच पूजा करून घे. एरवी ना ही जी प्रदक्षिणा आहे ते बाबा किंवा आई या दोघांपैकी कोणीतरी करत असतं. यावेळेला बाबाला यायला आणखी थोडा वेळ आहे. सो बाबा बोलले की तुम्ही पूजा करून घ्या, नाहीतर मग खूप लेट होईल. तर तुम्ही बघू शकता तेव्हा होळी किती जास्त तापलेली आणि आता किती बऱ्यापैकी कमी झालेली आहे. सो सर्वांच्या पूजा ऑलमोस्ट झालेल्या होत्या. दरवर्षी असं असतं की आम्ही सुरुवातीलाच जातो, पण यंदा प्रिशूमुळे आम्ही विचार केला की चला थोडं लेट जाऊ, कारण होळीचा ताप तुम्ही बघितला किती जास्त होता. आता इथे ना असं झालं की गाय मध्ये होती आणि ती गाय खूप अशी धिप्पाड दिसते, त्यात तिचे शिंग, म्हणून मला भीती वाटत होती. सो मी तिच्यापासून पटकन इकडे आली आणि माझी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. आई मला बाकी पूजेचं सांगत होती, कारण दरवर्षी आईबाबाच पूजा करतात, तसं मला माहिती होतं. पण म्हटलं चल ठीक आहे तू सांग, कारण इकडे तिकडे काही व्हायला नको. तशी होळीची साधी सिंपल अशी पूजा असते, पण मला बाकी पूजेचा असा कधी योग आला नाही की मी पूजा करायचं किंवा काही. आई बाबा दोघं जण असतात, सो दोघं जण जोडीने पूजा करतात. आणि माझ्या लग्नानंतर मला तसा काही चान्स आला नाही. सो मग आता मी इथे पूजा करते, दिवा वगैरे लावून घेते. एक तुपाचा दिवा लावलेला मी आणि एक साधा दिवा तो होळीजवळच ठेवायसाठी. प्रिशूचं इथं मध्ये करायचं चाललेलं होतं. ती खरंच या ड्रेसमध्ये खूप जास्त क्यूट दिसत होती. तिला आता जास्त गरम लागत नाहीये, पण जेव्हा होळी नुकतीच पेटवलेली होती ना, तेव्हा ती हां, हां अशी करत होती. कारण माझ्या घराजवळच खूप जास्त ताप वाटत होता, म्हणजे जाणवत होतं असं, त्याच्यामुळे. तर आता माझी पूजा झाली. आता आई हळद-कुंकू वगैरे वाहून पूजा करते आहे. होळीला आम्ही हीच विनंती केली की आमचे जे काही रोग आहेत, त्यानंतर निगेटिव्हिटी आहे, आयुष्यात जीही काही संकट आहे ते होळी माता तुम्ही हरून घ्या असं. तर बघा ही गाय आता इकडून आली आहे. श्रेया शूट करत असती तर मला त्यांचं टेन्शन नाही राहत, म्हणजे श्रेया असली शूट करायला की काही टेन्शन नसतं. ती माझा ब्लॉग व्यवस्थित शूट करून देते. सो आता आईने होळीला गाठी टाकली, कारण मी गाठी टाकायची विसरून गेलेली होती. आणि प्रिशूचं असं चाललेलं होतं की आई मला घे, मला घे. सो मी आता तिला फायनली कडेवर घेतलेलं आहे आणि आम्ही दोघी मायलेकींनी सुद्धा होळी मातेचं दर्शन करून घेतलं. आता मी ते अगरबत्ती वगैरे लावत आहे. आता ऑलमोस्ट ना सर्वांच्या पूजा झालेल्या आहे, पण जे लेट येणारे आहेत ते पूजेला येतात. सो मी इथे अगरबत्ती अशा ठिकाणी लावते की कोणाला चटका वगैरे लावायला नको. आणि बघा माझ्या प्रिशू राणीचा किती छान नमस्कार करायचा चाललेला आहे. प्रिशूला देव वगैरे खूप जास्त समजतात आणि ती देवाचा खूप छान नमस्कार वगैरे करते. आताही ती तिथे ना स्वतःच करत होती नमस्कार. तर चला आता मी होळी मातेचं पूजा वगैरे करून घेते. बाकी आम्हाला मंदिरात जायचं आहे, सो मंदिरामधलं तुमच्यासोबत शेअर करते. तर प्रत्येक भागात ना वेगवेगळी असते पूजेची थोडी पद्धत. सो तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. श्रेयाने सुद्धा पूजा करून घेतली. मग आम्ही मंदिरामध्ये आलो. मंदिरामध्ये सुद्धा पूजा केली
आणि प्रिशू इथे रोज येते त्यामुळे ती खूप फॅमिलियर झालेली आहे. तिला बरोबर जिथे-जिथे नमस्कार करायचा तिथे-तिथे ती करत होती आणि त्यानंतर मी सुद्धा हळदी-कुंकू वगैरे लावून आणि प्रसाद वगैरे ठेवून मंदिरामध्ये दर्शन केलं. हे आमचं दरवर्षीचं आहे. होळी मैदानामध्ये असते आणि मंदिरसुद्धा तिथेच आहे. सो आधी होळीची पूजा करायची, होळीला प्रसाद द्यायचा, मग मंदिरामध्ये यायचं, मंदिरामध्ये पूजा करायची, मंदिरामध्ये प्रसाद ठेवायचा आणि त्यानंतरच मग आम्ही बाकी सर्वांना प्रसाद वगैरे देतो आणि नंतरच जेवण. तर माझ्याकडे सर्वांना सवय आहे आधीपासनं. बाबांचं तरी असं आहे, की जोपर्यंत होळीची पूजा होत नाही, जोपर्यंत होळीला नैवेद्य जात नाही पुरणाचा, तोपर्यंत बाबा जेवण करत नाहीत. म्हणजे सकाळी ते जेवत नाहीत सणाचं, होळीचं स्पेशली. तर आता इथे मी बाकी मंदिरामधली पूजा करून घेते. मंदिरामध्ये खूप फोटोज वगैरे आहे आणि असं होतं फोटो बघितला की नाही या फोटोला सुद्धा हळदी-कुंकू लावायचं, त्या फोटोला सुद्धा लावायचं, काहीच सोडायची इच्छा होत नाही आणि तो एक भाव असतो म्हणजे तो एक प्रत्येकाचा आपापला आहे. तर म्हणून मग मी इथे बाकी सर्व फोटोला हळदी-कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे. तर चला आता आम्हाला जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा. त्यामुळे पटापट पूजा करून घेतली, देवाला नमस्कार केला, माझ्या प्रिशूनी सुद्धा केला. हो बेटा, शिव आहे, शिव आहे, बरोबर आहे. हो मा, शिवजी आहे. जय जय कर, जय जय कर शिवजीला. देवाचा बाप्पा श्री ओम श्री. देश आहे शिवजीचा, देश. काढू नाही, शिवजी मारते मग, काढू नाही देश. ये इकडे, हे घे गं. सो आता आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये आलो आणि इथे बघितलं तुम्ही प्रिशूचं कसं शिवजी चाललेलं होतं. कारण एवढ्यात तिला ना शिव हे स्पष्ट म्हणायला यायला लागलाय. सो तिचं तेच सुरू आहे, शिवजी आणि आई रोज तिला मंदिरामध्ये घेऊन येते. तेव्हा इथेच महादेवाचं सुद्धा मंदिर आहे, पिंड आहे छान, सो तिथेही घेऊन येते. तर आई सांगते की ती रोजही महादेवासोबत काहीतरी इथे येऊन बोलते, त्यांना नमस्कार करते, त्यांच्यासोबत बोलते आणि ती हे जे सर्व शिकलेली आहे ना ते आईबाबांपासूनच शिकलेली आहे. आई-बाबाच तिला देवाचं खूप छान असं वळण लावताय आणि म्हणूनच मला असं वाटतं ना, की संस्कार हे जेवढे आजी-आजोबांकडून, आई-वडिलांकडून मिळतात ना, तेवढे कोणाकडूनच मिळत नाही आणि माझ्याकडे तरी ते क्रेडिट माझ्या आई-वडिलांना जातं. माझे आई-वडील तिला खूप छान वळण लावत आहे, स्पेशली देवाचं वगैरे. कारण हल्ली मी बघितलं लोकांचं हेच आहे, की हे करायचं नसतं, ते करायचं नसतं, या देवाचं आपण करत नाही, त्या देवाचं आपण करत नाही. माझ्याकडे तसा फालतूपणा अजिबातच नाहीये. त्यामुळे ना प्रिशू इथे जेही काही शिकते ना, ते ती खरंच कुठेच कधीच नसते शिकली. हो घे घे मग घे 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 हा कर हा. मग मलाही फिरू द्या. थांबा थांबा थांबा, प्रसाद घेऊ आपण, प्रसाद घेऊ. ते होळीत नारळाचा तुकडा राहिला टाकायचा आपला. मग इथं दुंदा लागत होता ना देवाले. हा प्रसाद ठेवला? हो ठेवला. आय दे ग पट दीदी, मला फिरू दे. सो आमची पूजा वगैरे करून झालेली आहे. आता मस्त आरती ओवाळली आणि तुम्ही बघितलं प्रिशूचं कसं चाललेलं होतं, की मलाही ओवाळू दे. सो तिने सुद्धा देवाला थोडीशी आरती ओवाळली. शिव कोण आहे तेही सांगते. शिव आहे मा. कुठे बेटू शिव? शिव शिव हो मा, शिव आहे. हो गणपती हो महादेवासोबत हे करते ते, बोलते ते. बोलते ते शिव शिव. शिवजी कुठे आहे पिल्लू? हे शिवजी. हो शिवजी. शिव आहे. शिव किती मस्त सांगते बाई. अन्न इथे जय जय कर पिल्लू, इथे जय जय कर. ये जय जय करा ये कर. जय जीन्स तर थोडं कम्फर्टेबल नाही होत आहे. पार्वती माता आई आहे मा, आपली आई. आई आहे, आई बाबा. चला बेटू घरी आता, चला घरी. ये बेटा आरतीचं ताट. ये बेटा माझ्याजवळ ये माझ्याजवळ. चला शिवजीला जय जय कर. ते महादेवाचं पाणी पितो. जय जय करायला आलो म्हणून आम्ही. बघा तुम्ही काय घातलं, हे बघ पिशूनी काय घातलं. सो आम्ही होळीची पूजा करून आलो. आता जेवण करायचं आहे, त्याआधी मी चेंज करून घेते. मी ही साडी वेअर केलेली, ही साडी तुम्ही खूपदा बघितली असेल. हलकी आहे, वावरायला इझी जाता आणि माझी इच्छा होती साडी घालायची, सो मी घातली. बाकी आता आधी तर चेंज करून घेते आणि त्याच्यानंतर पुढे बोलते. खूप जास्त गरमी होत आहे. प्रिशूला ना आम्ही गाठीचा हार घातलेला, पण प्रिशू ती हारच काढून टाकत आहे, मागेच टाकत आहे. हे बघा, म्हणून दाखव. हे बघा प्रिशूला आम्ही मस्त गाठीचा हार घातला, पण ती मागेच टाकत आहे. इकडे बघ पिलू, हे हार कसा आहे तुझा? हे बघा. आहा
चेंज करायला जाणारच होते, पण प्रिशूचं बघा काय चाललंय. काय करायचं प्रिशू? काय करायचं तुला? तिला मला जय जय कर म्हणते. हे बा, मला जय जय कर म्हणते. श्रेया पकड ग, दे आशीर्वाद. शुश राहू, शुशच आहे मी. परत आशीर्वाद दे. म्हण ना, आता म्हटलं होतं तसं. खुश राहा म्हणा. ही कोणती पाय लागायची पद्धत आहे? झालं बेटू, बेटू झालं, बेटू झाला आशीर्वाद. शुश्रा शुश्रा म्हणते. खुशरा तेच शुश्रा. शुशच आहे बेटा मी. तू आली करायचं काय करायचं तुला? हा. खुश राहा म्हणा. मला समाधी आता ना प्रिशूचं अचानकच हे चाललेलं की मला जय जय कर. सो आम्ही सर्वांनी तिच्या पाया पडल्या. खरंच माझी मुलगी असो की कुणाचीही, मुली या खरंच लक्ष्मीचं रूप असतात आणि आम्ही ते सर्व अनुभवतोय. खरंच प्रिशू आमच्यासाठी खूप जास्त लकी आहे आणि आम्ही सर्वांनी खरोखर तिच्या पाया पडल्या आणि तिचं बघा काय चाललंय. खुश राहा, यशस्वी भव. अगं बाई, माझा पिलू बघा कसा नमस्कार करतो. असं आहे माझं सोनूलं. किती गुणाचं आहे माझं सोनूलं. सो मला चेंज करायला जायचं आहे, पण प्रिशूला काही मला जाऊ द्यायचं नाहीये. आणि माझंही असं होतं की ती जर मला तिच्याजवळ बसबस म्हटलं ना की मलाही तिला सोडू वाटत नाही. सो चला आता मी पटकन चेंज करून येते आणि बाकी काय होतंय ते पुढे शेअर करते. कोण आलं पिल्लू? कोण आलं? पहिले घ्यायचं. कोण आलं मा? कोण आलं मा? आई कशी करते तुला? आई कशी करते? कशी करते? श्रेया कशी करते? कशी करते? कशी करते? कशी करते मग? तुला? कशी करते? हा? हो, आतापर्यंत करते. तर सांगत होती तू बाबाला. जेवली मी पिल्लू जेवलो, तू? मी जेवलो. हा. रिशू, पुरणाची पोळी कशी होती? बाई कशी होती? आहा. पिल्लू कोण आलं घरी आता? कोण आलं? ओले बापले, भूल आलं. कोण आलं? बाबा आले. तू म्हण. आला मग ती? बाबा आलो मम्मी. कुठे गेलो होतो बाई मी? बुर्र गेले होते म्हणा. मी कुठे गेलो होतो बाई? तू सांगा बोल. आज तिकडे झोपायचं आहे का? माझ्याजवळ नाही झोपत आज. बाबा आले. सांग. कोण आलं मग? कोण आलं? काय झालं? काय झालं सोनू? काय झालं मा? काय झालं? ये ना. काय म्हणते सांग. काय? सो मला आता व्हिडिओ एंड करायचा आहे. त्याआधी आज मार्केटमध्ये ज्यासाठी गेली होती ते दाखवते म्हटलं. तर ना ही सुंदर अशी साडी आणलेली आहे. कोणासाठी काय ते सर्व मी नंतर कधीतरी सांगेल, पण ही साडी खूपच छान आहे. सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि मस्त अशी डिझाईन आहे. सो आम्हाला दोघींना ना तिथल्या साड्या खूप जास्त आवडल्या. आई आणि मी दोघीही घेणार आहोत आमच्यासाठी. तर त्या मी नंतर कधीच शेअर करेल. आणि हे मी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये की शर्ट पीस, पॅन्ट पीस. हे बघा, हा पॅन्ट पीस आहे जो ब्ल्यू कलरमधून आहे आणि हे शर्ट पीस आहे ज्यावर ना असं सुंदर असं ब्ल्यू कलरमधूनच आहे लायनिंग याला. सो हा ड्रेस घेतला एक. आणि खरं सांगू का, क्वालिटी खरंच खूप छान आहे. आम्हाला बाबासाठी यातले भरपूर असे आवडलेले होते, पण आम्ही हा एकच घेतला. तर खूप छान असं आहे. सर्वात जास्त तर आम्हाला साडी आवडली. आणि साडी एक नाही, जवळपास 4-5 अशा साड्या होत्या ज्या खूप जास्त आवडल्या. ही थोडी डिफरंट अशी घेतली, पण आम्हाला टाकल्याबरोबर ही पसंत पडली. सो आम्ही ही साडी घेतलेली आहे. आणि बाकी आजचा दिवस खरंच खूप छान गेला. प्रिशूच्या मस्तीमध्ये बाबा आल्यानंतर प्रिशू खूप छान एक्सप्रेशन देत होती, पण मी जेवण करत होते त्याच्यामुळे मी ते काहीच शूट नाही करू शकले. आणि नंतर जेव्हा तिला विचारत होती तेव्हा ती काहीच करत नव्हती. कॅमेरा सुरू झाल्यानंतर तसंही ती काहीच करत नाही. हो ना? गुड नाईट कर, बाय कर, बाय. बाकी तुम्हाला माझ्या प्रिशूचं हे टी शर्ट, तिचा हा लूक, तिची ही मस्ती, हे सर्व कसं वाटलं ते मला नक्की सांगा. आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उद्याला आहे ग्रहण. तर रंगपंचमी जी आहे ती परवाला करायची आहे, पण परवाला आमच्याकडे एक कार्यक्रम आहे घरगुती, त्याच्यामुळे ते बहुतेक जमणार नाही.
कसं काय होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. सो चला आता या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय कर इकडे येऊन बाय ऑफ करून बाय कर. कमेंट्स